तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। असह्य वेदनेतून बाळाला जन्म दिल्यानंतर आईला होणारा आनंद अद्वितीय असतो। त्याचप्रमाणे 77 वर्षांपासून रस्ता नसल्याची असह्य वेदना फर्दापूरवासी उराशी बाळगून जगत होते। रस्त्यासाठी अविरत संघर्ष करूनही शासन प्रशासनाच्या मुरदाळपणाची कळ सोसत होते। अखेर 18 जून फर्दापूरवासियांसाठी सोनियाचा दिवस उगवला। मागील अनेक वर्षांपासून रस्त्यासाठी अविरत संघर्ष करणाऱ्या फर्दापूरकरांना आज हक्काचा रस्ता मिळाला। बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील फर्दापूर या गावच्या रस्त्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी अनेक वर्ष संघर्ष केला। दरम्यान ग्रामस्थांची संघर्ष समिती आणि ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांचे विशेष प्रयत्न तसेच शासनाने पुढाकार घेऊन नागरिकांची ही समस्या मार्गी लावली आहे। मोताळ्याचे तहसीलदार हेमंत पाटील, BDO अशोक काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नागेश जायले, भूमी अभिलेख अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, इंजिनियर, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांनी बहुसंख्येने हजेरी लावल्यामुळे फर्दापूरला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते। MCN न्यूज मराठीकरिता कृष्णा पाटील, मोताळा। फर्दापूर येथील 77 वर्षानंतर आमच्या गावामध्ये अतिक्रमण हटाव ही योजना राबवली गेली। आझाद हिंद संघटना आणि ॲडव्होकेट सतीश रोठे साहेब यांच्या सहकार्याने फर्दापूर येथील अतिक्रमण 77 वर्षानंतर हटवण्यात आलं। त्यांचे आम्ही समस्त गावकऱ्यांतर्फे आभार मानतो। तसेच या रस्त्यामुळे आरोग्य सुविधा, शैक्षणिक, लहान मुलांच्या समस्या आणि शेतकऱ्यांचं होत असलेलं फार मोठं नुकसान आता याच्यानंतर होणार नाही, म्हणून सर्व गावकऱ्यांच्या वतीनं ॲडव्होकेट सतीश रोठे साहेबांचं आझाद हिंद संघटनेचं मनपूर्वक आभार मानतो। त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। आज 77 वर्षानंतर आझाद हिंद संघटनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत सावळामावरती फर्दापूर येथे अतिक्रमण काढण्यात आले। याचा पाठपुरावा आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून करत होतो, पण रोठे साहेबांच्या आणि आझाद हिंद संघटनेच्या माध्यमातून आज इथे अतिक्रमण काढण्यात आले। अतिक्रमण हे ग्रामपंचायत सरपंच, धामगाव पोलीस स्टेशन ठाणेदार साहेब, तहसीलदार साहेब आणि BDO साहेब यांच्या माध्यमातून आज फर्दापूरमध्ये रस्ते मोकळे झाले। तसेच मी या सर्वांचे मनापासून आणि गावकऱ्याच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। कैलास व्यवहारे आणि मी सतीशचंद्र रोठे साहेबांचा आभार मानते की आमच्या गावचं 77 वर्ष झाले आमच्या गावच्या रस्त्याची म्हणजे रस्त्याला रस्ता नव्हता, आता त्यांनी केलं त्याच्यासाठी त्याचा आभार मानते। आमच्या गावात पहिले शाळेत जाण्यासाठी रस्ता नव्हता, गाड्यातून जावं लागत होतं, आता रोड झाला तर आम्हाला खूप आनंद झाला। लोक आजारी पडले तर बाजीवर न्यावं लागत होतं, आता आमच्या गावामध्ये बस येऊ शकते। आजी, आपल्या गावाला 77 वर्षानंतर रस्ता मिळाला, तर तुमचं याच्याबद्दल मत काय? चांगलं झालं। आता असं वाटे मरता मध्ये तरी झाला पाहिजे। जीव कटायला होता। पहिली परिस्थिती कशी होती रस्त्याची? पहिल्यापासून होता रस्ता होता पहिले, पण काही मला ना तरी पण पहिले अगोदर रस्त्यावर कसे जायचे तुम्ही? गाड्यातून जाणं पडलं। हा, गाड्यातून जायला आमचं शेतूच आहे। बिमार पडलं की खांद्यावर नाही आला की बाजीवर नाही आला की रोडवर काय करता। परिस्थिती बरीच बरी झाली बाबा, कठीण काम। दवाखान्यात त्याला म्हणे त्या खांद्यावर उठून देतो 2 माणसं आहे ना, इतका गारा होता। सुनागा तुमच्या भविष्याचा प्रश्न आहे जो